नमस्कार बंधू भगिनींनो, अविरतराजे बिरादार या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमल बिरादार। समता, समत्व, बंधुता, न्याय हे विषय आणि हे मूल्ये शिक्षणामध्ये शिकवल्या जातात, परंतु आता सध्या मात्र आपली शिक्षण व्यवस्था ही अधोगतीकडे चाललेली याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं यवतमाळ जिल्ह्यामध्ये। सराव चाचणीमध्ये एका उच्च जात कोणती असा प्रश्न विचारण्यात आला। जातीविषयक प्रश्न आणि खाली पर्याय दिले त्या की उच्च जातीचे जे हे असतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र। आता ज्या शिक्षकांनी हा पेपर तयार केला आणि विद्यार्थ्यांना आता एकच शिक्षक तयार करणारा नसतो ना, कारण की त्यांची समिती असते पूर्ण शाळेमध्ये। ती समिती तो पेपर बनवते। त्यानंतर तो पेपर ज्या शिक्षकाने बनवला त्यानंतर मुख्याध्यापकाचं कर्तव्य असतं की बनवलेली प्रश्नपत्रिका तपासून पाहणं योग्य आहे नाही। शालेय स्तरावर पण तज्ञांच्या समित्या असतातच, विषय तज्ञ असतातच। त्या त्या विषयाचे तज्ञ ते पेपर बनवल्यानंतर मुख्याध्यापकाचं आद्य कर्तव्य आहे। त्यानंतर शिक्षण समितीचं पण आद्य कर्तव्य आहे, कारण शालेय शिक्षण समिती असते कशासाठी? अध्यक्ष उपाध्यक्ष काय फक्त खुर्ची मिळवण्यासाठी नसतातच, ह्या समस्या पडताळून पाहण्यासाठीच असतात। मग त्या शालेय समस्या असतील काय किंवा प्रश्नपत्रिकेत काही आगळं वेगळं स्वरूप दिलेलं असेल काय, हे सगळं तपासून पाहणं शालेय शिक्षण समितीचं पण तेवढंच काम आहे। शिक्षण अधिकारी वगैरे यांचं पण तेवढंच काम आहे, कारण हे शाळेमध्ये गेले आले तरच यांना कळणार आहे की कुठं काय चालू आहे म्हणून। पण आपली शिक्षण व्यवस्था पूर्णपणे अधोगतीकडे चाललेली होती हे तर कळालं होतं, पण आता पूर्णपणे गेली हे आपल्याला कळून चुकलं आहे। आता काही याच्यामध्ये म्हणजे संकोच बाळगण्याचं कारणच नाहीये, कारण की असा जातीविषयक प्रश्न आणि स्वतंत्र भारतामध्ये विचारण्यात यावा ज्या देशामध्ये संविधानावर आपला राज्यकारभार चालतो आणि संविधानातील मूल्ये रोज शिक्षणामध्ये शालेय परिपाठामध्ये शिकवली जातात। आता बंधुभाव असेल, एकात्मता असेल, समानता असेल, हे मूल्य कशासाठी आहेत? मग एकीकडे आपण राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य शिकवायचं आणि एकीकडे जातीय विषयक प्रश्न विचारायचा, तर हे कुठं शालेय शिक्षण समितीला किंवा शिक्षण विभागाला हे मनाला पटतं का? त्यांच्या मनाला पटलं असेल म्हणून त्यांनी तो प्रश्न विचारला असेल, पण आपले शिक्षणाची वाटचाल चालले कोणीकडे? आपण राष्ट्रीय एकात्मतेचे, बंधुभावाचे, समानतेचे धडे कोणत्या दृष्टिकोनातून देऊत? आता मुलांना जर आपण ऍक्च्युअली तिथं प्रश्न विचारलाय की उच्च जात, आता ज्या शिक्षकांनी हा पेपर बनवला त्या शिक्षकांना तर काय ज्ञान असेल की त्यांनी एकीकडे प्रश्न विचारलाय उच्च जात कोणती आणि खाली जातीचे नाव नाही तर वर्णाचे नाव दिले। त्यांना जात आणि वर्ण याच्यातलं सुद्धा कळालं पाहिजे। हे वर्णभेद दाखवलेले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्णभेद आहेत आणि हे तत्कालीन वर्णभेद आहेत। आता याचा काही म्हणजे उपयोग नाही, सांगून किंवा शिकवून सुद्धा याचा उपयोग नाही। आता आपण समानता या मूल्यावर जगतो आहोत। आपल्याला संविधानाने इथं समानता दिलेली आहे आणि समानतेने भलेही तुम्ही गावामध्ये गल्लीमध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक राहत असाल, तिथं जातीचे तुम्ही जाती धर्माचे बंधन पाळत असाल, पण शाळेमध्ये कुणीही बंधन पाळायचं नाही, कारण आपण समानतेमध्ये शाळेत एकदा आलं, शाळेच्या मैदानामध्ये आलं की सगळे मुलं एकच आहेत। म्हणून कोणत्या जातीचा असेल तरी सुद्धा सगळे एकत्र बसून एकमेकांचा डब्बा खातात, सोबत एकमेकांच्या घास एकमेकांच्या तोंडात घालतात। हे समानता मूल्य आहे, हे एकात्मता मूल्य आहे। आणि जर एकात्मता शिकलेल्या मुलांना, समानता शिकलेल्या मुलांना तुम्ही जर जातीविषयक प्रश्न विचारत असेल तर त्या मुलांनी उत्तर काय लिहायचं आणि त्याखाली तुम्ही पर्यायही देता। आणखी जर वर्णनात्मक प्रश्न असता तो, तर मुलांनी तुम्हाला चांगलेच वर्णन करून उत्तर शिकवले असते त्या ठिकाणी, कारण मुलं जे उत्तर लिहितात ना विद्यार्थी जीवनात, ते उत्तर वाचून अक्षरशः कधी कधी धक्का बसतो लोकांना तपासणाऱ्या। पण त्यांनी सुंदर वर्णन लिहिले असते उच्च जात विचारली म्हणल्यावर, पण तिथं तुम्ही पर्यायवाचक प्रश्न विचारला होता आणि त्यामुळे त्यांना तिथे पर्यायाचं बंधन होतं। पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या प्रश्नाने खळबळ उडाली आहे की असा प्रश्न स्वतंत्र भारत
राष्ट्रामध्ये कसा विचारला जाऊ शकतो. अशा शिक्षकांवर कठोर कारवाया तर झाल्याच पाहिजे. अशा शिक्षण डिपार्टमेंटना संबंधित अधिकाऱ्यांवर, मुख्याध्यापक, शालेय शिक्षण समिती यांची सुद्धा संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. कारण की आज सुद्धा तुमच्या डोक्यातली जात गेली नाही. आतापर्यंत जातीने अनेक लोकांचा बळी घेतलेला आहे. जातीने आतापर्यंत प्रचंड नुकसान आपल्या सामाजिक जीवनामध्ये लोकांना नुकसान पोहोचलेलं आहे. तरी सुद्धा एवढं शिक्षण देऊन, समानतेचे मूल्य शिकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण आपलं जीवन समानता आणण्यासाठी खर्च केलेला आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवराय, साधू संत जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, यारे यारे लहान थोर, याते भलती नारी नर. इथे कुणाही जातीचा विचार नाही, कुणाही धर्माचा विचार नाही. लहान मोठे सगळेच आपल्या वारकरी संप्रदायाच्या ध्वजाखाली सगळे एक आहेत. संतांना पूर्ण जीवन जातीभेद नष्ट करण्यासाठी खर्च करावं लागलं. महात्म्यांना पूर्ण जीवन खर्च करावं लागलं. आणि शिक्षकांना अजूनही कळालंच नाही का उच्च जात कोणती, नीच जात कोणती, कुठून आला हा जातीभेद, कुठून आली उच्च नीचता. जाती जन्मावून ठरत नसते. तुम्ही जातीविषयक तो प्रश्नच चुकीचा आहे आणि त्याच्या खालचे पर्याय पण चुकीचे आहेत. तो तर काही विषयच नाहीये. तिथल्या शिक्षकांनी काय शिकलेत हे त्यांनाच माहिती. जाती ह्या कशावरून पडलेल्या आहेत, तर जाती ह्या कामावरून पडलेल्या आहेत. मग जाती भेद कुठून निर्माण झाला की किंवा विवाह वगैरे करण्यासाठी ज्या त्या जातीतच त्या त्या जातीचीच मुलगी केल्या जाते आणि विवाह ठरवला जातो. हे कशामुळे झालेलं आहे? कधी या शिक्षकांना कळेल का की आपले जुने लोक इतके, या शिक्षकांनी इतके वेडे तर नक्कीच नव्हते. त्यांनी का करायचे बुवा, आपल्याच जातीतली समजा एखादी जात ही त्यांच्या कामाच्या कौशल्यावरून ठरवली. आपण आता वेगवेगळ्या जातीची उदाहरणं पाहायचे झाले तर समजा सुतार बांधा आहेत की जे लाकडापासून वस्तू तयार करायचे आणि सुतारकाम करायचे. मग त्यांच्या घरात विवाह असेल तर त्याला बंधन काय आतापर्यंतही पाळले जाते की बाबा सुतार जातीतली मुलगी आपल्या घरात करण्यात यावी. कारण काय, इतर जातीतली का नको बा. तर आपले जुने लोक इतके हुशार होते की समजा दुसऱ्या एखाद्या जातीतली मुलगी केली तर तिला ते काम करत असताना घरात तिच्या हाताला जे कौशल्य माहित आहे, तिने जे पाहिलेले काम आहेत ते अलग असणार, ते दुसऱ्या काम करणाऱ्या. तर पण ती जर सुतार बांधवांचीच असेल तर त्या ठिकाणी तिला लाकडामधल्या वस्तू बनवत असताना जे काही स्किल असतात, जे काही कामं असतात ते सगळे तिला माहिती असतात. ती मदत चांगल्या प्रकारे घरात करू शकते, बोललेलं समजतं वगैरे आणि मतभेद होणार नाहीत, भांडण-तंटे होणार नाहीत, काहीही याच्यामध्ये आणि सरळ जीवन जगता येईल. काही अडथळे येणार नाहीत, अडथळ्याविना जीवन जगता येईल. म्हणून पूर्वीचे लोक आपापल्या जातीतलीच मुलगी करण्याची ती प्रथा होती. आणि काही नंतर भांडण-तंटे होऊ नयेत, नाते तुटण्याची वेळ येऊ नये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतर अडचणी येऊ नयेत म्हणून हे सगळे लग्नामध्ये बंधनं पाळण्याची प्रथा सुरू झाली, असं जुन्या लोकांचं सांगणं असायचं. पण हे शिक्षकांच्या डोक्यात जात अशी गेली की ते शिक्षणामध्ये सुद्धा उच्च नीच, आता याच्यात उच्च नीच काहीच नाहीये. प्रत्येकाला प्रत्येकाची जात ही तेवढीच महत्वपूर्ण आहे आणि तेवढीच श्रेष्ठ आहे. कुठल्याही जातीतील व्यक्तीला तुम्ही विचारला की त्यानं त्याच्या जातीविषयी कधीही कमीपणा सांगणार नाही, श्रेष्ठ आहे. पण तुम्ही तिथं विद्यार्थ्यांना मुद्दामून लिहायला लावता की तुम्ही लिहा याच्यातली उच्च जात कोणती आहे. का लिहायचं विद्यार्थ्यांनी उच्च जात? तो विद्यार्थी ज्या जातीचा आहे ती जात त्याच्यासाठी उच्चच आहे. तुमच्या म्हणण्यावरून, तुमच्या पर्यायावरून का म्हणून लिहिणार? ठीक आहे, त्याच्या मनात त्याची जात उच्च आहे, मग त्याच्या जातीचा पण पर्याय त्याच्यात पाहिजे होता ना. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं जर तुम्ही लिहित असाल, अरे हे वर्ण पाळले कशासाठी? आणि तुम्ही आज शिक्षणात आणत असाल तर तुम्हाला काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे का अशा शिक्षकांना? आणि मग असा जर खळबळ उडली, सगळ्या महाराष्ट्राभर आवाज उठवला तर चांगल्या शिक्षकांना सुद्धा वाईट वाटतं की बा आपल्या या एका शिक्षकांबरोबर सगळेच गव्हाबरोबर किडे रगडले जातात. आणि खरंच आहे, चांगल्या शिक्षकांचं पण याच्यामध्ये नुकसान आहे. शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो ना. आता अलीकडे तर पाहिलं आपण कीर्तनकारांनी किती जातीचं थैमान घातलेलं आहे, त्यांच्या व्ह्यूज
वाढवण्यासाठी किंवा त्यांचे पॉकेट वाढवण्यासाठी, मग विवाहाच्या बाबतीतून एखादी जर घटना घडली, आता त्याच्यावरती आपण डिटेल विश्लेषण करूयात की एक वेगळा व्हिडिओ घेऊन, की या बाजारू कीर्तनकारांनी थोडेसे तोंड आवरले पाहिजे. पाकिटासाठी जे बडबड सुरू केली आहे जातीवादाची, ती थोडी आवरली पाहिजे. संविधानाचे मूल्य जे आहेत त्यानं ते मूल्य अंगीकारून जगावं येथील व्यवस्थेने, का या कीर्तनकारांची बडबड ऐकून जगावं. एकीकडे तर आमच्या साधू संतांनी जातीयवादाला समूळ नष्ट करण्यासाठी अतोनात कष्ट घेतलेले आहेत. उगेच घेतले नाही ना, की त्यांनी अतोनात इतके कष्ट घेतले की हा जातीयवाद समूळ नष्ट झाला पाहिजे. मग संत शांतीब्रह्म नाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, संत जनाबाई, सगळ्याच संतांनी चोखोबारायांपासून देवाचे भक्त प्रिय झालेले आहेत. चोखोबाराय सुद्धा देवाला तितकेच प्रिय जेवढे शांती ब्रह्मनाथ महाराज प्रिय. नामदेवराय तेवढेच प्रिय आहेत देवाला, तेवढ्या जनाबाई सुद्धा प्रिय आहेत देवाला, पांडुरंगाला. तो समानता, तिथे कुणीही जाती भेद वर्ण वगैरे काही नाही पांडुरंगांसमोर. तो सगळ्यांचा आहे. तो जो जाईल कोणत्याही जातीचा वर्णाचा, तो त्याच्या पायावरती डोकं ठेवू शकतो आणि देवाला स्पर्श करून दर्शन घेऊ शकतो. ही पांडुरंगाची समानता आहे, ही भगवंताची समानता आहे. मग हे कोणती जातीय व्यवस्था, जातीयवाद विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पेरू पाहत आहे ही शिक्षण व्यवस्था. याच्यावरती खरंच आवाज उठवला पाहिजे आणि अशा शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून इतर शाळांमध्ये हा प्रश्न विचारला जाण्या अगोदरच याच्यावरती कारवाई होणे आवश्यक आहे. इथंच थांबवणं आवश्यक आहे. पुन्हा भेटूया आपण एका अशाच जातीविषयक जे विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत अलीकडचे काही वक्ते बडबड करणारे, याविषयी सुद्धा आपण आता डिटेल विश्लेषण करूयात. आपल्याला हा व्हिडिओ समानता शिक्षण व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हाईप करा आणि एक तुमची या जातीयवादाविषयक शिक्षण व्यवस्थेमध्ये जे विष पेरल्या जात आहे त्याविषयी आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. जय हिंद, जय भारत.